आपणा सर्वांना सलाम. आज परमेश्वराच्या पवित्र वचनाच्या द्वारे सेवा करण्याची ही संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आजचं पवित्र वचन जे आताच मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 30 ते 41 या वचनामधून वाचले आलेली आहेत. आणि या टेक्स्टच्या आधारे जो प्रवचनाचा विषय आहे तो असा आहे, क्रूस वाहण्याचा अर्थ आणि त्याचे दैनंदिन जीवनात असणारे महत्व. क्रूस वाहण्याचा अर्थ आणि त्याचे दैनंदिन जीवनातील असणारे महत्व या विषयावरच आज आपलं प्रवचन आधारित असणार आहे. एक लहानशी गोष्ट मी आपणास सांगू इच्छित आहे. ही गोष्ट काल्पनिक नसून ही गोष्ट अतिशय खरी अशी आहे. रोम राज्यामध्ये एक मार्ग आहे, त्या मार्गाला सध्याचं नाव अपाइन रोड असं आहे. तुम्ही याबद्दल नंतर गुगलवरती या गोष्टी सर्च करू शकता. अपाइन रोड हा रोड साधारणपणे 125 मैलाचा आहे आणि किलोमीटर मध्ये 202 किलोमीटर अंतर आहे. रोम ते कॅपुआ या 2 शहरांना जोडणारा हा रस्ता आहे. प्राचीन काळामध्ये या रस्त्याला वधस्तंभाचा मार्ग असं म्हटलं जात होतं. याचं कारण असं होतं की रोमन लोक सर्वसामान्य लोकांवरती फार मोठे अत्याचार करत होते. लोकांना बंधनामध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीत टाकलेलं होतं. आणि अशाच गुलामगिरीतून एक स्पार्टाकस नावाचा गुलाम रोमन राज्याच्या आणि सत्तेच्या विरोधात उठून उभा राहिलेला होता. हा स्पार्टाकस रोमन सत्तेच्या विरोधात उभा असताना त्याने त्याच्यासारखेच इतर गुलाम जमा केले आणि रोमन सत्तेला हादरा देण्यासाठी किंवा ते उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी काही मनसुबे आखले. आणि मग जवळजवळ 2 वर्ष हा स्पार्टाकस आणि त्याचे साथीदार रोमन सत्तेविरुद्ध लढत होते. आणि ही घटना आहे इसवी सन पूर्व 71 मधली, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर 71 वर्ष. या 2 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या परीनं पुष्कळ असा लढा दिला, परंतु त्यांना यश आलं नाही. शेवटी रोमन सत्ता यांचं प्राबल्य असल्यामुळं या सर्व गुलामांना त्यांनी पकडलं आणि अपाइन रोड हा जो 125 मैलाचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जागोजागी वधस्तंभ तयार केले. त्या वधस्तंभावरती या सर्व गुलामांना बांधलं, त्यांच्या अंगावरती डांबर टाकलं आणि त्यांना पेटवून दिलं. फार भयानक अशी घटना रोमन इतिहासामध्ये आपल्याला ही दिसून येईल, वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि या घटनेमुळं त्यावेळच्या सर्व प्रांतामध्ये रोमनच्या लोकांची महासत्ता आणि दहशत
निर्माण झालेली होती. आणि जो कोणी रोमन साम्राज्याच्या विरोधात बोलेल किंवा आवाज उठवेल त्याला अशा प्रकारच्या वधस्तंभावरती बांधून टांगून त्यांना मारण्यात येत होतं, त्यांचा वध करण्यात येत होता. आणि ही गोष्ट त्या काळामध्ये इतकी भयानक रीतीनं पसरलेली होती की त्या रोडवरून लोक जात असताना सुद्धा त्यांना या घटनेची आठवण होत असे. आणि त्यामुळं रोमन राज्याचं साम्राज्य हे यहुदिया प्रांतामध्ये सुद्धा होतं. आणि अशा वेळेला यहुदिया प्रांतामध्ये सुद्धा या घटनेचे पडसाद इतके भयानक रीतीने उमटलेले होते की रोमन सरकार किंवा रोमन सत्ता किंवा रोमन राजे किंवा कैसर या लोकांच्या विरोधात बोलण्याची लोकांची हिंमत होत नव्हती. आणि अशा वेळेला किंवा अशा या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती समोर येतो आणि या रोमन सत्तेविरुद्ध बोलतो. आता रोमन सत्तेविरुद्ध बोलत असताना त्या पाठीमाग असणारा छळ, त्या पाठीमाग असणारी गुलामगिरी, त्या पाठीमाग असणारी सर्व प्रकारचं जोखड, या गोष्टीला विरोध करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आवाज उठवला. आणि हा जो आवाज उठवणं आहे त्या आवाज उठवण्यापासूनच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ चा मार्ग तयार केला, अंगीकारला आणि स्वीकारला. आणि म्हणून आज या प्रवचनाच्या द्वारे क्रूस वाहण्याचा अर्थ आणि त्याचे दैनंदिन जीवनात असणारे महत्व, या दोन गोष्टी आजच्या या प्रवचनात आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन कार्य, त्याची सेवा आणि त्याचे विचार आपण जर पाहिले तर प्रेम, करुणा, सत्य आणि न्याय या चार गोष्टीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं राज्य काय आहे आणि देवाचं राज्य या चार गोष्टींच्या द्वारे उभं करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येईल. पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून मत्तै, मार्क, लूक आणि योहान या चार शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र, त्याचं सेवा कार्य, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन फक्त जसं आपण गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ वाहिला हा त्याचा अर्थ होत नाही. तर रोजच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ कसा वाहिलेला आहे आणि तो वाहत असताना त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं, सामना करावा लागला आणि त्यातून तो कसा उत्तम मार्ग म्हणून तो पुढे आला, या गोष्टी आपण या प्रवचनात पाहणार आहोत. वधस्तंभ हे जे चिन्ह किंवा प्रतीक आहे त्यामध्ये तीन अर्थ आहेत. तसे अर्थ बरेच आहेत, परंतु मी आजच्या प्रवचनाच्या दृष्टिकोनातून फक्त तीन अर्थ आपल्या पुढे ठेवत आहे. वधस्तंभ म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. जी सैतानी सत्ता आहे त्या सैतानी सत्तेवर विजय मिळवण्याचं प्रतीक म्हणजे वधस्तंभ आहे, ज्याला आपण क्रॉस असं म्हणतो. हा क्रॉस किंवा हा वधस्तंभ विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये दडलेली आहे ते म्हणजे देवाची जी महान प्रीती आहे, ती महान प्रीती या वधस्तंभ या प्रतीकाच्या माध्यमातून आपल्याला प्रगट होते. देवानं जी महान प्रीती मनुष्य मात्रावरती केलेली आहे
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या प्रीतीचं एक प्रतीक किंवा एक चिन्ह म्हणून वधस्तंभ आपल्याला दिसून येतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वधस्तंभ हे पुनरुत्थान होण्याचं चिन्ह आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. म्हणजे जी एक नवीन आशा, पुनरुत्थानाची जी आशा आहे ती वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला प्रगट होते आणि प्राप्त होते. आणि म्हणून 3 अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. वधस्तंभ हे विजयाचं प्रतीक आहे, देवाच्या महान प्रीतीचं प्रतीक आहे आणि पुनरुत्थानाची जी आशा आहे त्याचं ते प्रतीक आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये 3 गावं फार महत्वाची आहेत. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये वेगवेगळी गावांचा उल्लेख किंवा शहरांचा उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये शुभवर्तमानामध्ये दिसून येतात. त्यामध्ये विशेष करून यरुशलेम हे गाव किंवा हे शहर येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कसं महत्वाचं होतं आणि वधस्तंभाचं कार्य या ठिकाणी कसं झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं गाव किंवा दुसरं शहर म्हणजे कफर्नहूम. कफर्नहूम गावामध्ये किंवा शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक गोष्टी केलेल्या आहेत, चमत्कार केलेले आहेत आणि पुष्कळ असं कार्य जे प्रभू येशू ख्रिस्ताचं 3.5 वर्षाचा जो कार्य काळ आपल्याला दिसतो तो जास्त कार्यकाळ हा कफर्नहूम या गावामध्ये किंवा या शहरामध्ये झालेला आहे. आणि तिसरं गाव जे येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे बेथानी. तशी बरीच गावं आहेत, जसं बेतेल आहे, नाझरेत आहे, अनेक अनेक प्रकारच्या गावांची नावं आपल्याला दिसून येतील. पण ही 3 गावं येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगून जाणार आहे. क्रूस वाहण्याचा अर्थ ही गोष्ट सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये यरुशलेम मधलं जे महत्व आहे ते महत्व मी एक पहिल्या उदाहरणावरून देतो. जे उदाहरण आपल्याला लूककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 36व्या वचनापासून पुढे आपल्याला दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्ताचं बालपण आणि हे बालपण होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं संगोपन कसं झालं, कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आणि यामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्वाची दिसून येईल की वलांडन सण पाळण्यासाठी त्याचे आई वडील म्हणजे मरिया आणि योसेफ हे दोघं जण रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी ते जात असत. आणि तो 12 वर्षाचा झाल्यानंतर ते गेले असताना त्या ठिकाणी जो दर्शनाचा भाग आहे किंवा सण साजरा करण्याचा भाग आहे तो संपल्यानंतर त्याचे आई वडील घरी निघाले. परंतु वाटेत त्यांना समजलं की आपला मुलगा आपल्या बरोबर नाही. 3 दिवसाची ते वाट चालून गेले होते आणि मग अतिशय घाबरून दुःखी आणि कष्टी होऊन ते परत यरुशलेमला आले. आणि यरुशलेममध्ये आल्यानंतर मंदिराच्या बाहेर तो गुरुजनांच्या बरोबर, गुरुजन म्हणजे कोण तर जे धर्मपंडित आहेत, जे शास्त्री आणि परुषी आहेत, ज्यांना धर्माचं ज्ञान आहे, धर्माविषयीची जी जाण आहे, अशा लोकांच्या बरोबर तो त्यांच्या बरोबर बोलत आहे, त्यांना प्रश्न विचारत आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून ते आश्चर्य होत आहे ही घटना आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जो मार्ग पत्करलेला होता तो त्याच्या बोलण्याच्या द्वारे, त्याच्या विचारण्याच्या द्वारे, त्याच्या लोकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या द्वारे आपल्याला इथं प्रगट होईल की कशा रीतीनं येशू ख्रिस्त त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वधस्तंभ वाहत होता. फक्त शेवटचं भोजन झालं आणि त्याला वधस्तंभावरती जेव्हा गुलगुता टेकडीकडे घेऊन जात होते तेव्हा तो वधस्तंभ तो लाकडी घेऊन जात होता. परंतु जो विचारांचा आणि क्रांती करण्याचा
मदत करण्याचा किंवा परिवर्तन घडवून आणण्याचा जो वधस्तंभ आहे तो प्रभू येशू ख्रिस्तानं घेतलेला आपल्याला दिसतो. आणि तो कुठे आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर तो 12 वर्षाचा असताना बोलताना आपल्याला दिसतो. त्याची जी पहिली इमेज प्रभू येशू ख्रिस्ताची आहे बोलण्याची किंवा ऐकण्याची, ती आपल्याला यरुशलेम या ठिकाणी घडलेल्या या घटनेच्या द्वारे कळून येईल की तो वडील जनांच्या बरोबर बसलेला आहे, जे मोठे धार्मिक पंडित आहेत त्यांच्या बरोबर बसलेला आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेमकं येशू ख्रिस्ताने काय प्रश्न विचारले किंवा तो त्यांच्याशी काय बोलत होता, या गोष्टी काय तिथे लिहिलेल्या नाही. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की शास्त्री आणि फरीसी सुद्धा त्याच्या बोलण्याच्या द्वारे थक्क झाले. मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय विचारलं असेल की ज्यामुळे ते थक्क झाले किंवा निरुत्तर झाले असतील. तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचा धर्मासंबंधीचा असणारा किंवा ज्या कुटुंबामध्ये तो वाढला त्या कुटुंबामध्ये असणारा त्याचा जो अभ्यास होता किंवा जे ज्ञान त्यानं घेतलेलं होतं, त्या ज्ञानाच्या जोरावरती आणि त्या ज्ञानाला पवित्र आत्म्याची जोड असल्यामुळं शास्त्री आणि परुषांचं ज्ञान हे त्याच्यासमोर तोकडं होतं. आणि बलाढ्य अशा सत्ता चालवणाऱ्या किंवा या मोठ्या लोकांच्या समवेत बसून त्यांना त्यांचा फोलपणा किंवा त्यांचा खोटेपणा किंवा दांभिकपणा किंवा जे काही ते शिकवत आहेत ते विपरीत आहेत, धर्माला धरून नाही, या गोष्टी बोलण्याचं धाडस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी केलेला आहे. आणि हे धाडस किंवा हा आवाज जे उठवणं आहे ते म्हणजेच वधस्तंभ घेऊन चालणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये असताना 12 वर्षाचा असताना त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वधस्तंभ वाहण्याचा प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून वधस्तंभ वाहण्याचा अर्थ काय आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि एकंदरीत जे आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये वधस्तंभ प्रत्येक क्षणाला आपण व्हायला पाहिजे. वधस्तंभ वाहनं म्हणजे लाकडी जो क्रूस आहे तो वाहनं असा त्याचा अर्थ नाही, तर वधस्तंभाच्या ठायी असणारे जे विचार आहेत, वधस्तंभाठायी असणारी देवाची जी महान प्रीती आहे, वधस्तंभाठायी असणारा जो विजय आहे, वधस्तंभाठायी असणारं जे सौंदर्य आहे, वधस्तंभाच्या ठायी असणारं जे सुरक्षित आहे, या सर्व गोष्टी आपण घेऊन वाहिल्या पाहिजेत. आणि त्या वाहत असताना आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये एक नवीन चैतन्य, एक विजय, एक सौंदर्य, एक देवाची प्रीती आपल्याला त्या वाहण्याच्या द्वारे आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन आणि माझं जू तुम्ही आपणावरती घ्या. आणि ते जू कसं आहे, सोयीचं आणि हलका आहे, जड नाही. ते सोयीचं आणि हलका आहे. याचाच अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ती शिकवण घेऊन आपल्याला ती वाहायची आहे, आपल्याला ती घेऊन जायची आहे. आणि त्याचाच अर्थ असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या ठिकाणी जे काही खोटं आहे त्या खोट्याला खोटच म्हटलं पाहिजे. जो दांभिकपणा आहे, जो खोटारडेपणा आहे, जे काही असत्य आहे त्या असत्याला असत्यच म्हटलं पाहिजे. आणि ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या या 12व्या वर्षाच्या दिनी किंवा तो 12 वर्षाचा पूर्ण झाला असताना शास्त्री आणि परुषांना तो त्याच्या वचनाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे, विचारांच्या द्वारे तो त्यांना निरुत्तर करतो. म्हणजे जे खरं आहे, जे देवाचं आहे ते सांगणं, प्रगट करणं आणि ते लोकांच्या जीवनात बिंबवणं, ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेम मध्ये
तो सण पाळण्यासाठी गेला असताना त्यानं हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती बघत असताना आपण जर उदाहरण बघितलं तर आपण पण सण पाळतो. ख्रिस्ती धर्मामध्ये विशेष करून 2 सण आपण आनंदाने पाळतो. एक म्हणजे ख्रिसमस आणि दुसरा म्हणजे ईस्टर. आता हे सण पाळत असताना आपण आनंद व्यक्त करतो. येशू ख्रिस्त सुद्धा 12 वर्षाचा असताना सण पाळण्यासाठी गेला. परंतु त्या ठिकाणी मंदिरातली परिस्थिती, गुरुजनांची आणि वडीलजनांची अवस्था बघून तो अस्वस्थ झाला. तो फक्त सण पाळला आणि आपल्या आई-बापांच्या बरोबर परत गेला नाही. त्याला तसं करता आलं असतं. परंतु त्यानं वधस्तंभ घेतलेला होता. मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. हे जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं, तो ज्या ज्या गावामध्ये जात होता, तो वधस्तंभ घेऊन जात होता. ज्या ज्या ठिकाणी त्याची पावलं पडलेली आहेत, त्या त्या ठिकाणी वधस्तंभाची पावलं आहेत. आणि ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या वयाच्या 12व्या वर्षी प्रगट केलेली आहे. किती मोठं धाडस आहे पहा. किती मोठा संघर्ष त्या ठिकाणी आहे, की फक्त सण पाळणं, आनंद व्यक्त करणं किंवा पारंपरिक दृष्टीने सण पाळून निघून जाणं, ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं केली नाही. तर त्यांना शिकवलं, की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. काय अज्ञान आहे आणि काय ज्ञान आहे. याचे धडे प्रभू येशू ख्रिस्ताने वयाच्या 12व्या वर्षी यरुशलेममध्ये त्या मंदिराच्या बाहेर तो त्या वडिलांच्या बरोबर बसला असताना दिलेले आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा आपला धर्म पाळतो, धार्मिक विचार आपण पाळतो, त्यावेळेस कोणते धार्मिक विचार प्रभू येशू ख्रिस्तापासून आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून आहेत, याचं परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते लोकांना शिकवण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे, त्यांना प्रेरित केलं पाहिजे, त्यांना त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्या योग्य आहेत, ज्या न्यायी आहेत, ज्या देवाच्या आहेत, ज्या प्रेमाच्या आहेत, ज्या सत्याच्या आहेत, ज्या न्यायाच्या आहेत, ज्या करुण्याच्या आहेत. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाचं राज्य हे प्रेम, करुणा, सत्य आणि न्याय या 4 गोष्टीवर आधारित आहे. आणि हेच देवाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताला उभं करायचं होतं. आणि म्हणून त्याने लोकांना या देवाच्या राज्यात घेऊन येण्यासाठी वधस्तंभ हा त्यानं स्वतः घेतला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये या 3 गावं जी मी मगाशी सांगितली, यरुशलेम, कफरनहूम आणि बेथानी. आता यरुशलेम मधली ही घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातली पहिली घटना आपल्याला दिसते, दृश्य स्वरूपात दिसते, की त्याचा जन्म झाल्यानंतर तो एकदम 12 वर्षाचा आपल्याला दिसतो. आणि म्हणून या घटनेवरती मी प्रकाश टाकलेला आहे. आता आपण यरुशलेम मधून आपण आता कफरनहूमाकडे जाऊया. दुसरं जे गाव आहे, ते दुसरं गाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे आणि त्या गावाचं नाव आहे कफरनहूम. या कफरनहूम गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश केले. याचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर मत्तईकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनापासून पुढे जर तुम्ही वचने वाचलीत तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की तो आपलं स्वतःच गाव नासरेत सोडून कफरनहूम हे गाव किंवा शहर जे समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेलं होतं, त्या गावामध्ये येऊन तो राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे सेकंड होम होतं. त्याचं जन्म ठिकाण बेथलेहेम असेल होतं, पण त्याचं राहण्याचं आणि कामाचं जे ठिकाण होतं ते म्हणजे सेवेचं ठिकाण जे होतं ते म्हणजे कफरनहूम होतं. आणि कफरनहूम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एकदा कफरनहूमातून नासरेत गावात गेला होता, तेव्हा नासरेत मधले लोक म्हणाले होते, ज्या गोष्टी तू कफरनहूमात केल्यास त्याच गोष्टी तू आपल्या गावात कर. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला होता, की संदेष्टा आपल्या स्वदेशामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या गावामध्ये
मान्य पावत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक प्रकारचे जे कार्य, सेवा आणि चमत्कार केलेत, ते कफरनहूम या गावामध्ये केलेले आहेत. आजचा शास्त्रपाठ जो आपण वाचलेला होता उपदेशासाठी, प्रवचनासाठी, त्या शास्त्रपाठातली जी घटना आहे ती कफरनहूमात घडलेली आहे. आपण जर पाहिलं 33व वचन आजच्या संदेशासाठी जो शास्त्रपाठ वाचला त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेले पहा, वचन 33 आहे, ते पुढे ते कफरनहूमास आले आणि मग आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये गेला. आता हे घर कुणाचं होतं हे आपल्याला माहिती नाही, परंतु जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूम या गावामध्ये जात असे तेव्हा पेत्र आणि आंद्रिया यांच्या घरात तो राहायला जात असे. आणि याचा संदर्भ मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 26 आणि 27 या 2-3 वचनामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा कफरनहूम गावामध्ये जात असे तेव्हा तेव्हा तो पेत्र आणि आंद्रिया यांच्या घरामध्ये राहण्यासाठी जात असे. आपलं दिवसभराचं काम संपवून विश्रांतीसाठी या ठिकाणी तो जात असे असा उल्लेख किंवा संदर्भ आपल्याला मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 26 आणि 27 या वचनामधून दिसून येईल. आता या ठिकाणी कफरनहूम गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक नम्रतेबद्दल किंवा माणसाच्या जीवनामध्ये नम्रता जर असेल तर तो कुठे जाऊ शकतो याचं उदाहरण दिलेलं आहे. परंतु हे उदाहरण देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या घरामध्ये ते बसले होते तिथं त्याच्या शिष्यांना विचारलं की वाटेत तुम्ही कसली चर्चा करत होते. याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुढे चालत असावा आणि काही मागच्या अंतरावरती त्याची शिष्य पाठीमागून चालत होते. त्यांच्या बडबडण्याचा आवाज किंवा ते काय बोलत होते हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कानावरती गेलं होतं. पण त्यांना पर्टिक्युलरली विचारलं की तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता. परंतु वरच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते त्याला विचारण्यास धजले नाही, घाबरले, भ्याले, त्याला विचारू शकत नव्हते ते काय चर्चा करत होते. आणि त्यांच्यामध्ये जो वाद विवाद चालू होता तो वाद विवाद असा होता की स्वर्गाच्या राज्यात मोठं कोण. आणि हा वाद त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याचं कारण असं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याचे हाल करतील, त्याला फटके मारतील आणि त्याला वधस्तंभावरती मारण्यासाठी धरून देतील. आता हे शिष्य त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच गोष्ट चालू आहे की देवाच्या राज्यात स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण. आणि जर स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण आहे असं जर आम्ही म्हणतोय किंवा आम्ही चर्चा करतोय तर हा तर वधस्तंभावर जाण्याची भाषा करत आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारा जो विरोधाभास आहे विचारामधला तो आपल्याला दिसून येईल. कारण रोमन लोकांचं राज्य किंवा हेलेनी लोकांचं राज्य, ग्रीक लोकांचं राज्य, पर्शियन लोकांचं राज्य त्या काळामध्ये अशा प्रकारची राज्य निर्माण झालेली होती. आणि मग या शिष्यांना पण असं कदाचित वाटलं असेल की देवाचं राज्य म्हणजे काहीतरी वेगळं असेल आणि त्या देवाच्या राज्यामध्ये आम्हाला काहीतरी अधिकार प्राप्त होईल, काहीतरी सत्ता प्राप्त होईल, काहीतरी वैभव मिळेल, काहीतरी पैसा मिळेल, याची ते चर्चा करत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की मी तर आता वधस्तंभावर चाललेलो आहे. आणि मग जी गोष्ट मी सुरुवातीला सांगितली स्पार्टाकस या गुलामाची, ती गोष्ट या शिष्यांना सुद्धा माहिती होती की स्पार्टाकस आणि त्याच्या बरोबरच्या साथीदारांना कशा प्रकारे मारण्यात आलं होतं, वधस्तंभावरती त्यांना खेळण्यात आलं होतं, डांबर टाकून मारण्यात आलं होतं. आणि त्या मार्गाने हा चाललेला आहे. जो रस्ता वधस्तंभाचा आहे, रोम मध्ये आहे, त्या रस्त्यानं हा चाललेला आहे. म्हणजे मग आपल्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही, देवाचं राज्य कोलमडून पडेल या विचारानं ते त्रस्त झाले होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पुढे त्या घरामध्ये ते काय उत्तर देऊ शकले नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्यांच्या विचारांचा गोंधळ काय आहे
या सगळ्या गोष्टी ओळखून प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी एक कृती केली. आणि काय कृती केली तर त्या ठिकाणी एक लहान बाळाला त्यानं समोर उभं केलं त्यांच्यामध्ये. तिथं असं म्हटलेलं की त्याला कवटाळलं त्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मुलाला आणि म्हणाला की जो कोणी अशा बाळकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि ज्याला मोठे व्हायचं आहे त्याने सर्वांचा पहिल्यांदा सेवक झालं पाहिजे. जो कोणी उंच होऊ पाहतो त्यानं सर्वांचा सेवक झाला पाहिजे. आणि हा धडा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाच्या या वाटेवरती रोजच्या जीवनातलं हे उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेला रोज आणि रोज तिथं वधस्तंभ घेऊन तो जात असते. आणि हा वधस्तंभ आहे की नम्रतेच्या या धड्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाचं जे महत्व आहे, वधस्तंभाची जी गोष्ट आहे, वधस्तंभाचं जे प्रेम आहे, वधस्तंभाच्या द्वारे मिळणारी जी करुणा आहे ती करुणा इथं आपल्याला दिसून येईल. त्याला काय म्हटलंय तर त्यानं कवटाळलं. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की कशा प्रकारचं ते मूल होतं, कशा प्रकारच्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्तानं कवटाळलं. उदाहरण जर आपण पाहिलं तर रस्त्यानं एखादं घाणेरडं कपडे असलेलं, चिंध्या अवस्थेत असलेलं, शेंबडं मेकडं पोरग जर असलं तर त्याला आपण कवटाळून घेतो का, त्याचा मुका घेतो का? बघा, नाही घेत. जे मूल चांगलं सुंदर आहे, त्याला पावडर लावलेली आहे, लाली लावलेली आहे, काजळ लावलेली आहे, अशा मुलाला लगेच आपण जवळ घेतो, त्याचा पापा घेतो. आता हिथं जे मूल प्रभू येशू ख्रिस्तानं जवळ घेतलं आणि कवटाळलं ते कसलं असेल, कसल्या प्रकारचं होतं ते की ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्तानं एक नम्रतेचा मोठा धडा या ठिकाणी वधस्तंभाच्या मार्गाच्या मध्ये त्यानं दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जो महत्वाचा वाद निर्माण झाला होता त्या वादाचं कारण हे होतं आणि याचा संदर्भ तुम्हाला योहान शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये दिसतो. प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना भोजन दिलं होतं आणि त्यानंतर मी जीवनाची भाकर आहे असं म्हटल्यानंतर जे धर्मपुढारी, शास्त्री, परुषी आणि ज्यांच्या हातात धर्मसत्ता होती त्यांना ही गोष्ट पचली नाही. आणि ते काय म्हणाले, हा सुताराचा मुलगा आहे ना, ह्याची आई, याच्या बहिणी, याचे भाऊ आपल्या समोरच राहतात. आणि मग हा म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे आणि मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि जो कोणी ही भाकर खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही. म्हणजे हा काय करतोय, ढोंगीपणा करतोय. त्याच्यावरती अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला की तू आमच्या पुढे तुझा जन्म झालेला आहे, सुताराचा पोर हे हिणवण्याची गोष्ट आहे. उदाहरण जर आपण पाहिलं आपल्या भारतीय समाजामध्ये आता तो विचार आता मागे पडलेला आहे कारण प्रगती झाल्यामुळं. पूर्वी प्रत्येक गावामध्ये 12 बलुतेदार होते. या 12 बलुतेदारामध्ये जे खालच्या जातीचे लोक आहेत त्या खालच्या जातीच्या लोकांना 12 बलुतेदार असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ढोर, मांग, महार, चांबार, रामोशी अशा प्रकारचे हे लोक होते. आणि ह्या लोकांना त्यांचे पारंपरिक व्यवसाय करायला लागत होते. कारण गावातील आणि पर्यायाने शहरातील जी आर्थिक व्यवस्था आहे ती आर्थिक व्यवस्था या 12 बलुतेदारांच्यावरती होती. परंतु त्यांना हिनवून बोललं जात असे 12 बलुतेदार. तशाच पद्धतीनं 12 बलुतेदारासारखीच काही पद्धत येरुशलेममध्ये आणि यहुदी लोकांच्या जीवनामध्ये होते. आणि म्हणून सुताराचं मूल याचा अर्थ त्याला खालच्या दर्जाचं किंवा हिनवून किंवा आताच्या भाषेत त्याला दलित हा शब्द वापरला जातो, जो खालचा आहे. दलित या शब्दाचा अर्थ आहे तुडवलेला, ज्याचे अधिकारांची पायमल्ली केलेला आहे. अशा प्रकारच्या समाजातला व्यक्ती काय म्हणतोय, मी जीवनाची भाकर आहे आणि स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. त्याचा जन्म इथं झाल्यानं हा स्वर्गातून कुठून आला. या एका गोष्टीवरून यहुदी लोकांच्या मध्ये आणि शिष्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. आणि हा कसं काय म्हणू शकतो की मी जीवनाची भाकर आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आणि ही गोष्ट देखील कफरनहूमातच झालेली आहे. याचा संदर्भ तुम्हाला
योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्यायामध्ये दिसेल की कफरनहूममध्ये काय काय गोष्टी घडत होत्या. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं हे उदाहरण देत असताना नम्रता किंवा जर आपल्याला उंच व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. सर्वांचा सेवक आपण झालं पाहिजे. त्याद्वारे तुमची नम्रता, त्याद्वारे तुमचा प्रामाणिकपणा, त्याद्वारे तुमची त्या गोष्टीवर असणारं प्रेम, या जर गोष्टी त्यातून दिसल्या तरच आपल्याला खऱ्या अर्थानं वधस्तंभाचा अर्थ आपल्या रोजच्या जीवनामध्ये दिसून येतो. आता या गोष्टीवरून जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारच्या दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या अनेक समस्या, अडचणी किंवा परिस्थिती आपल्याला समोर दिसते. आणि अशा वेळेला आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं व्यवहार हा वधस्तंभ वाहण्याचा व्यवहार आहे. वधस्तंभ घेऊन जाण्याचा व्यवहार आहे. आणि तो आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये कशा रीतीनं त्याचा अर्थ आपण लावू शकतो किंवा कशा कशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग आपण करू शकतो. आणि म्हणून क्रूस वाहण्याचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा पद्धतीनं तो व्यवहारात आणला पाहिजे. आणि म्हणून फक्त गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभावरचे 7 उद्गार ऐकण्यासाठी आणि मग येशू ख्रिस्तानं वधस्तंभ वाहिला, ही गोष्ट आपण फक्त वर्षातून एकदाच करतो. परंतु आपलं जीवन हे रोज आणि रोज आणि रोज प्रत्येक घटकेला, प्रत्येक सेकंदाला वधस्तंभ वाहण्याचा आहे. आणि म्हणून वधस्तंभ वाहण्यासाठी त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जी शक्ती लागते, जी प्रार्थना लागते, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून कफरनहूमामध्ये ही एक मोठी घटना घडलेली होती. आणि ज्या पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला हिणवलं, ज्या पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताची अवहेलना केली, ज्या पद्धतीनं त्याला सुताराचं मूल असं चिडवलं, आणि तशाच प्रकारे त्याच जाती धर्माचं एक लहान मूल प्रभू येशू ख्रिस्तानं समोर केलं आणि सांगितलं की जो कोणी अशा बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची वचने, प्रभू येशू ख्रिस्ताचं काम हे लोकांना जोपर्यंत त्यांच्या जीवनात चमत्कार घडत होते तोपर्यंत बरं वाटत होतं. पण जेव्हा त्यांना त्यांचे विचार किंवा त्यांचं कार्य हे देवाच्या विरोधात आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला की मग तो व्यक्ती वाईट होत असतो. आणि तीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात आपल्याला दिसेल की जोपर्यंत चांगलं वाटतंय त्यांच्या दृष्टीने बोललं वाटतं, पण जेव्हा त्यांच्या विरोधात बोलण्याची सुरुवात केली प्रभू येशू ख्रिस्तानं, मग हा सुताराचा मुलगा आहे, मग ह्याला काही ज्ञान नाही, हा कसा काय स्वर्गातून उतरला, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलण्यात आलेल्या होत्या. आणि म्हणून देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये आपल्याला वधस्तंभाचा मार्ग दिलेला आहे. आणि वधस्तंभाच्या या मार्गामध्ये ही असणारी पराकोटीची नम्रता जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण वधस्तंभ वाहू शकणार नाही. किंवा जे उच्च पद प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, जे ते मिळवण्यासाठी आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील, फार मोठी दया आणि प्रीती दाखवावी लागेल. आणि ती आपल्या जीवनाच्या, रोजच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला ती प्रगट करावी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी हा दुसरा भाग किंवा हे दुसरं गाव जे कफरनहूम आहे, त्या कफरनहूम गावातली गोष्ट मी तुम्हाला सांगितले की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याने लोकांना हा वधस्तंभाचा अर्थ सांगितलेला आहे. तिसरं गाव जे मी मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं येशू ख्रिस्ताच्या जीवनात फार महत्वाचं आहे, ते म्हणजे बेथानी. यरुशलेम, कफरनहूम आणि आता बेथानी. आणि यासाठी मी जो संदर्भ घेतलेला आहे तो संदर्भ आहे मत्तईकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय. जर पवित्र शास्त्र तुमच्या जवळ जर असेल तर त्याकडे पहा. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 6व्या वचनापासून पुढे आहेत बघा. तर
की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या गावामध्ये गेला होता. प्रभू येशू ख्रिस्तासाठी ही 3 गावं किंवा 3 शहरं फार महत्वाची होती. आणि त्यापैकी बेथानी या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाबरोबर प्रवास करत आहोत. येरुशलेम, कफरनहूम आणि आता आपण बेथानीत आलेलो आहोत. आणि या बेथानी गावामध्ये जर आपण बघितलं तर बेथानी हे त्या काळातलं गाव जे होतं ते अशा प्रकारचं गाव होतं की जे लोक पापी आहेत किंवा जे लोक आजारी आहेत अशा लोकांचा समुदाय बेथानी गावात राहतो. म्हणजे बेथानी हे गाव तशा दृष्टीने जर बघितलं तर जे आजारी आहेत, जे कुष्ठरोगी आहेत, जे पापी आहेत त्यांचं आहे. कारण त्या वचनामध्ये 26व्या वचनामध्ये काय म्हटलंय ते पहा. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता. येशू कुणाच्या घरी गेलेला आहे? बेथानीत कुष्ठरोग्याच्या घरी गेलेला आहे. आणि या बेथानी गावामध्ये अशा प्रकारचे कुष्ठरोगी राहत होते, अशा प्रकारचे पापी लोक राहत होते. त्यानंतर पुढे असं म्हटलं की त्या गावातली एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि ती स्त्री तिच्या हातामध्ये एक सुगंधी द्रव्य घेऊन आली आणि ते सुगंध द्रव्य तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती ओतलं आणि मग त्या ठिकाणी जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये बडबड सुरू झाली की या सुगंधी द्रव्याचा तू नाश कशाला केलास? ते द्रव्य विकून आपण गरिबांना मदत केली असती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, तिनं जे माझ्यासाठी केलेलं आहे ते माझ्याबद्दलची जिथे जिथे सुवार्थ सांगितली जाईल त्या ठिकाणी हिनं जे केलंय त्याचा उल्लेख करण्यात येईल. आणि म्हणून बेथानी गावातील ही घटना प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगण्यासाठी फार महत्वाची आहे. कारण ही घटना मी का घेतलेली आहे बेथानी गावातली, त्यानंतर पुढे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलेला आहे, तो वधस्तंभावर गेलेला आहे. म्हणून मी 3 घटना किंवा 3 संदर्भ तुमच्या पुढे असे ठेवलेले आहेत की प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना तो बोलला, प्रथम बोलला ही घटना. त्यानंतर दुसरी घटना जी आपण आजचा शास्त्रपाठ वाचला, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमात बोलत होता ती घटना आणि त्याच्या जीवनातली ही शेवटची घटना. म्हणजे पहिली घटना, दुसरी घटना आणि शेवटची घटना, जीवनातली शेवटची घटना. आणि या घटनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त बेथानी गावात म्हणजे या कुष्ठरोगी लोकांच्या समवेत आहे. तो रजले गाजलेल्या लोकांच्या बरोबर आहे. ज्यांना समाजानं टाकून दिलेलं आहे, त्या गावात कोण जात नव्हते अशा गावात तो गेलेला. आणि अशा ठिकाणी तो राहत असताना एक स्त्री त्या ठिकाणी एक पापी स्त्री, दुसऱ्या एका शास्त्रपाठामध्ये उल्लेख आहे लूका शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 36वा वचन, जर याच पॅरलल असणारा शास्त्रपाठ तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये त्या गावात कुणी एक पापी स्त्री होती की ती अल्बास्त्र कुपी घेऊन आली होती किंवा सुगंध द्रव्य घेऊन आली होती. आणि तोच संदर्भ या ठिकाणी आहे. बेथानी गावामध्ये असताना शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी असताना प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या उत्तर कार्यासाठी, कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला होता, मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याचे हालहाल करण्यात येतील, त्याला मारण्यात येईल आणि त्याला वधस्तंभावरती देण्यात येतील. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या स्त्रीचा उल्लेख फार महत्वाचा आहे की माझ्या नावानं ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यात येईल तेव्हा हिनं जे केलं आहे ते सांगण्यात येईल. आता या स्त्रीकडे जर आपण बघितलं तर ही स्त्री तशी पापी होती, परंतु या पापी स्त्रीनं एक पवित्र कार्य केलं की ज्याच्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेमधला एक मोठा भाग ती स्त्री झालेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाचा मार्ग सांगत असताना या स्त्रीच्या द्वारे सुद्धा वधस्तंभाचा मार्ग आपल्याला पुढे केलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे, कारण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी लोक जात नव्हते त्या ठिकाणी तू गेला. रंजले गांजलेले आहेत त्यांना जवळ केलं, त्यांच्याबरोबर बसला, त्यांच्याबरोबर जेवला. आणि या गोष्टी फार महत्वाच्या आहेत जो आपल्या जीवनामध्ये सुद्धा दैनंदिन जीवनात याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो. आपण वधस्तंभ घेतलेला आहे, वधस्तंभ स्वीकारलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं म्हणजे काय,
तर प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ अंगीकारणं. आणि हा वधस्तंभ आम्ही घेतला असताना आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही रोज व्हायला पाहिजे. आणि हा रोज वाहत असताना आम्ही जिथे जिथे जाऊ, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये गेला, कफरनहूमात गेला, बेथानीमध्ये गेला, ही 3 उदाहरणं फक्त मी घेतली आजच्या संदेशाच्या पूर्ती. परंतु ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला त्या ठिकाणी तो वधस्तंभ घेऊन जात होता, कारण मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. आणि हा मार्ग, हे सत्य आणि हे जीवन आपल्याही जीवनाच्या द्वारे आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण दाखवणं गरजेचं आहे. मग देवाचं प्रेम, देवाची करुणा, देवाचं सत्य आणि देवाचा न्याय या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या आणि त्या लोकांना जर दिल्या, तर त्या ठिकाणी देवाचं राज्य निर्माण होऊ शकतं. देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी या 4 गोष्टींची आवश्यकता आहे. आणि देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी या 4 गोष्टी आपल्याला वधस्तंभाच्या सामर्थ्याच्या द्वारे, वधस्तंभावरती असणाऱ्या विश्वासाच्या द्वारे, वधस्तंभाच्या सौंदर्याच्या द्वारे आपल्याला प्राप्त होते. आणि त्यासाठी आपण फार प्रयत्न केले पाहिजेत, त्याच्यासाठी झटलं पाहिजे. आणि जर ह्या गोष्टी केल्या तर आपण आजच्या काळामध्ये देवाचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य निर्माण करू शकतो. आणि म्हणून वधस्तंभ वाहणं याचा अर्थ काय आहे? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या आपण प्रामाणिकपणे, विश्वासानं, कर्तव्यपूर्ण पद्धतीनं पूर्ण केली पाहिजे. उदाहरण जर आपण पाहिलं तर वधस्तंभावरचा पहिला उद्गार किंवा शब्द जर आपण बघितला तर हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. हा क्षमेचा उद्गार किंवा ही क्षमेची जादू आपण आपल्या जीवनात जर अनुभवली तर वधस्तंभाच्या मार्गावरचा हा पहिला धडा आपल्यासाठी राहील की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे, एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे, एकमेकांना जवळून आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे. जे रंजले गांजलेले आहेत, जे टाकलेले आहेत, जे पडलेले आहेत, त्यांना उभं केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये गेला, प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमात गेला, प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये गेला. आणि या सगळ्या गोष्टींच्या द्वारे त्यानं आपल्या विचाराचा, आपल्या प्रीतीचा, आपल्या करुणेचा, आपल्या न्यायाचा वधस्तंभ लोकांना दाखवला, दिला. तो स्वीकारण्यासाठी त्यानं लोकांना सांगितलं आणि त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली. त्याला वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागलं. परंतु हे सत्य, ही प्रीती, हा न्याय वधस्तंभावर मेलं नाही किंवा ते संपलं नाही. तर तिसऱ्या दिवशी ते नव्या आशेनं, नव्या चैतन्यानं ते उठलं, ते पुनरुत्थित झालं आणि लोकांना सांगितलं की मी पुन्हा तोच आहे की ज्याची तुम्ही वाट पाहत होता किंवा जो तुम्हाला हवा होता, तुम्ही पुन्हा आलाय. आणि तोच ख्रिस्त आपल्या जीवनातून आपण गाजवणं, दाखवणं आणि त्याद्वारे देवाचं राज्य उभं करणं. आणि ह्या देवाचं राज्य उभं करण्यासाठी आपल्याला वधस्तंभ हे आपलं चिन्ह किंवा वधस्तंभ आमचं भूषण, वधस्तंभ आमचं निशाण असलं पाहिजे. आणि हे तारणाचं प्रतीक, विजयाचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक, न्यायाचं प्रतीक, सत्याचं प्रतीक घेऊन आपण पुढे गेलो, अंगीकारलं, तर निश्चितच या जीवनामध्ये आपण देवाचं राज्य उभं करू शकतो आणि हा वधस्तंभ घेऊन पुढे जाऊ शकतो. धन्यवाद.